धन्यवाद अध्यक्ष महोदय। पिछले कुछ दिनों में रेलवे के लगत हुई जो 30 से 35 सालों से बसे हुए लोगों को नोटिस देने का काम रेलवे के माध्यम से हुआ। झोपड़पट्टी विकास मंडल की याचिका के ऊपर सर्वोच्च न्यायालय ने निर्णय देते हुए इन सभी जमीनों के पुनर्वास की योजना करने के लिए रेलवे, राज्य सरकार और स्थानिक प्राधिकरणों को कहा गया। इसके क्लॉज 7 में यह भी कहा गया है कि पुनर्वास की योजना पहले बताई जाए, लेकिन रेलवे ने इनको नोटिस तो दे दी है, पुनर्वास की कोई योजना का प्रावधान नहीं किया। मेरी आपके माध्यम से सरकार से विनती है कि मध्य रेलवे के लगत घाटकोपर हुआ, विक्रोली हुआ, थाना हुआ, इन सभी क्षेत्र में बसे हुए लोगों के पुनर्वास की योजना के लिए केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्राधिकरण, एसआरए, बीएमसी, एमएमआरडी, इन सभी का मिला के एक बोर्ड का गठन किया जाए और इनके पुनर्वास की योजना पहले की जाए, जिसके बाद में आज इनके अंदर भय का वातावरण है। नोटिस मिलने के बाद में सरकार ने इसमें सक्रियता से भाग लेते हुए राज्य सरकार और स्थानिक प्राधिकरणों के साथ मिलकर इनकी पुनर्वास योजना बनाई जाए। मेरे संसदीय क्षेत्र में पवई तालाब ये एक ऐतिहासिक तालाब है। 125 साल पुराने तालाब का रखरखाव करना ये हमारी सबकी जिम्मेवारी है। हेरिटेज कक्षा में ये तालाब को हेरिटेज का दर्जा प्राप्त है। वहां की स्थानिक प्राधिकरण ने इस तालाब के अंदर एक साइकिल ट्रैक बनाने का काम शुरू किया है। इस तालाब को साफ रखना, आजू बाजू के सोसाइटियों के सीवरेज लाइन को दूर करना, ये प्राथमिकता होनी चाहिए। लेकिन साइकिल ट्रैक बनाने से यहाँ की बायोडायवर्सिटी को खतरा हो सकता है। यहाँ पे क्रोकोडाइल और सांप की विशिष्ट जातियां पाई जाती है, इन सबको खतरा हो सकता है। इस तालाब के रखरखाव के लिए और इस तालाब को एक ऐतिहासिक दर्जा प्राप्त है, मेरी आपके द्वारा सरकार से ये मांग है कि पर्यावरण प्रेमियों की मांग को ध्यान रखते हुए पर्यावरण का एक पैनल भेजा जाए एक्सपर्ट का, और इस तालाब में ये जो काम शुरू हुआ है इसको तत्काल रोक दिया जाए। मैं जो कुछ कह रहा हूं सोच समझ के कह रहा हूं, ऑन रिकॉर्ड है। बोलेंगे, जोर से बोलेंगे और आपको सुनना पड़ेगा। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र के अंदर, मुंबई के अंदर यदि मुंबई के लोगों के रहने की संस्कृति का सम्मान नहीं होगा, संरक्षण नहीं होगा, तो विधानसभा के सदस्य के नाते हमारी जिम्मेदारी है कि उसके बारे में सर्वोच्च सदन में अपनी बात रखें। माननीय अध्यक्ष महोदय, कोरोना का काल चल रहा है। कोरोना के काल के अंदर यदि किसी को नवरात्रि की देवी को ले जाना तो उसके ऊपर संख्या का प्रतिबंध है। गणपति मंडल के समय, विसर्जन के समय संख्या पर प्रतिबंध है। जुलूस के ऊपर प्रतिबंध है। यह साल में एक बार होता है, पर हर शुक्रवार को पूरी रोड के ऊपर नमाज के नाम पर बंद कर दिया जाता है, उसके बारे में कोई प्रतिबंध नहीं है। सुप्रीम कोर्ट का आदेश होने के बाद, हाई कोर्ट का आदेश होने के बाद, माननीय अध्यक्ष महोदय, विषय पे बात करिए। मैं विषय पे बात करूं। माननीय अध्यक्ष महोदय, इससे ज्यादा संस्कृति बचेगी तो देश बचेगा, देश बचेगा तो आप और हम बचेंगे। नहीं तो जो कश्मीर के अंदर हुआ, जो आज बंगाल के अंदर हो रहा है, वो कभी महाराष्ट्र में नहीं हो। माननीय अध्यक्ष महोदय, मैं आपसे निवेदन करना चाहता हूं, माननीय गृह मंत्री से निवेदन करना चाहता हूं आपके माध्यम से कि ये जो सेंसिटिव सब्जेक्ट है, आप इसको समय रहते हुए इस नब्ज को पहचानिए। माननीय अध्यक्ष महोदय, छोटी छोटी बातें हैं पर अंदर बहुत बड़े बड़े बम छुपे हुए हैं। माननीय अध्यक्ष महोदय, मुंबई के अंदर आज जो स्थिति है उसमें शिवाजी महाराज का वंशज, महाराष्ट्र का हिंदू, मुंबई में रहने वाला हिंदू अपना आप को ठगा हुआ, डरा हुआ महसूस कर रहा है। माननीय अध्यक्ष महोदय, सनातन संस्था के ऊपर जो प्रतिबंध लगाने की बात करते हैं, उनको क्या कभी रजा अकेडमी का ख्याल भी आता है? आपण भाग क्रमांक सांगितला पाहिजे। हाँ, सांगितला अध्यक्ष महोदय, गृह विभागची भाग क्रमांक 17। माननीय अध्यक्ष महोदय, सनातन संस्था के ऊपर कल जो प्रतिबंध लगाने की बात कर रहे थे, उनको माननीय अध्यक्ष महोदय कभी यह भी ख्याल आता है कि बंगाल के अंदर एक घटना होती है, उसके अंदर से बंगाल विरोध के अंदर भारत में कहीं पर कुछ नहीं होता, पर महाराष्ट्र के अंदर जगह जगह जुलूस निकाले जाते हैं। और ये जुलूस निकालने वाले कौन हैं? रजा अकेडमी के लोग हैं, जमात के लोग हैं,
सनातन संस्था पर प्रतिबंध लगाने वालों के मन में उनके मन का हिंदुत्व कभी ये नहीं जागा कि पहले जमात के ऊपर प्रतिबंध लगाया जाए, पहले रजा एकेडमी के ऊपर प्रतिबंध लगाया जाए। सनातन संस्था के गूगल पे मारोगे तो वहां पर आरती का चित्र आएगा, और रजा एकेडमी पर गूगल पे यदि आप सर्च करने को जाओगे तो हमारे शहीद स्तंभ को लात मारने का चित्र आएगा। माननीय अध्यक्ष महोदय, वो रजा एकेडमी के लोगों को संरक्षण देने का काम किसने किया? माननीय अध्यक्ष महोदय, जब रजा अकादमी के ऊपर हम प्रतिबंध नहीं लगा सकते हैं, सनातन संस्था पर प्रतिबंध लगाने की बात करते हैं, तो हमें इस बात की भी शर्म आती है माननीय अध्यक्ष महोदय कि 1992 के दंगे के अंदर जिन्होंने बम विस्फोट, जिन्होंने मुंबई के 250 लोगों को चिथड़ों से उड़ा दिया था, उन बम विस्फोट के अपराधियों को जब फांसी की सजा माननीय सुप्रीम कोर्ट ने सुनाई तो उस पर खुश होने की बजाय माननीय अध्यक्ष महोदय, जिन्होंने राष्ट्रपति के पास में पत्र लिखा कि बम विस्फोट के आरोपियों को, दाऊद के गुर्गों को माफ किया जाए, माननीय अध्यक्ष महोदय, उन माफी मांगने वाले जो लोग विधायक थे वो आज भी इस विधानसभा के अंदर बैठे हैं। उसमें 12 लोगों के साइन थे माननीय अध्यक्ष महोदय, जिन्होंने बम विस्फोट के अंदर मुंबई के लोगों के चिथड़े उड़ाए। वो 12 लोगों के साइन करने वाले आज भी विधानसभा सदस्य बनकर यहां पर बैठे हैं। पहले उनको विधानसभा से निकालिए, उसके बाद में सनातन संस्था के बारे में बात करिए। आप पूछिए कौन है, आपको सब मालूम है। मुंबई महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा। मुंबईमध्ये रस्त्यात खड्डे नाही तर चक्क खड्ड्यांचेच रस्ते। नाले सफाईच्या टेंडरमध्ये घेतलेल्या टक्केवारीमुळे दरवर्षी मुंबईची होते तुंबई। मुंबई महानगरपालिकेचे फेरीवाला धोरण म्हणजे कागदावर आणि आश्वासन हवेत। मुंबई महापालिकेचा 900 कोटींचा कचरा घोटाळा, 25 वर्षात बीएमसीचा 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार। ही महागाई की भ्रष्टाचाराची आरोळी? मुंबईतील भ्रष्टाचाराची मालिका संपवण्यासाठी, मुंबई आणि मुंबईकरांच्या न्याय हक्कासाठी भाजपा मैदानात। ही देशातली नंबर 1 ची महानगरपालिका म्हणायची, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणायची। खरंच सांगतो, असं नाही आहे ही शिवसेनेची आहे किंवा कोणाची, याच्यावर बोलत नाही। सगळ्या राज्यकर्त्यांनी खूप शांतपणे विचार करून इथला कारभार बघितला पाहिजे। भयानक आहे, भयानक आहे। ज्याला जे मनात येईल ते करतोय। आता तर या कोरोनाच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आपल्या नावाने त्या ठिकाणी कंपन्या काढल्या। मुंबई महापालिकेने एप्रिल 2020 मध्ये निर्णय केला आणि 117 भ्रष्ट कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं। असे 117 भ्रष्ट अधिकारी एका दिवसात जर तुम्ही परत घेणार असाल तर मग कोण भ्रष्टाचार करणार नाही? भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी कशा प्रकारे तुम्ही कंट्रोलमध्ये करणार आहे? ब्लॅकलिस्ट झालेल्या कंत्राटदारांना सर्रास नवीन 2200 कोटीची कामं देऊन टाकली। आता सब ओके, सगळ्यांना वापस। की आपल्या पक्षाचा जाहीरनामा असा होता की मुंबईमध्ये 500 फुटापर्यंत आम्ही टॅक्स माफ करू। आपण 500 फुटापर्यंत असं म्हटलं नव्हतं की नुसती घरपट्टी माफ करू। आपण असं आश्वासन दिलं होतं की 500 फुटापर्यंत आम्ही टॅक्स माफ करू, आणि मग आपण हळूच त्याच्यात पळवट सोडून काढली आणि त्यातला सगळ्यात लहान कंपोनंट जो असतो तो कंपोनंट आपण माफ केला। 500 फुटापर्यंत टॅक्स माफ, आणि सामान्य माणसाला वाटलं राजा उदार झाला। नंतर लक्षात आलं हाती भोपळा दिला, हा राजा उदार नाही उधार झालाय। अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आली आहे। कोणाकडनं जमीन घेतली, जो व्यक्ती मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करून हजारो लोकांना मारून जेलमध्ये आहे, अशा जेलमधल्या व्यक्तीकडनं या ठिकाणी तुम्ही जमीन विकत घेता। अरे लाज का नाही वाटली मुंबईच्या हत्यारांसोबत अशा प्रकारे लँड डील करताना? तुम्हाला त्या ठिकाणी शरम का नाही वाटली? तुम्हाला ते लोक काय नाही दिसले की ज्यांचे चिथडे मुंबईकरांनी बघितले होते, जे बॉम्बस्फोटामध्ये ओळखू देखील येत नव्हते? त्या आक्रोश तुम्हाला का नाही दिसला? त्या महिलांचे पती मेले, तो आक्रोश तुम्हाला का नाही दिसला? त्या मुलांचे बाप मेले, ज्यांचे घर संसार उद्ध्वस्त झाले, तुम्हाला ती मुंबई का नाही दिसली जी काही तासात हाया झाली होती? मला आश्चर्य वाटतं की नवाब मलिकांचा आम्ही राजीनामा मागतोय, पवार साहेब म्हणतात देणार नाही, उद्धवजी पण म्हणतात देणार नाही।
उद्धवजी, तुमचं आमचं नसेल समज सोडून द्या. तुम्ही तिकडे सरकार चालवताय, सरकार तुम्हाला लखलाप. पण माझा तुम्हाला सवाल आहे, एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. त्यावेळी तुम्हाला ज्यावेळेस विचारलं जाईल की अशा प्रकारचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता, ज्याने मुंबईचे चिखळे केले, त्यावेळी काय उत्तर द्याल? आम्ही तर बाळासाहेबांना त्यावेळी सांगू की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला. तर काय करायचं? आपले सुचित्र मुख्यमंत्री होते आणि ते सत्तेकरता एवढे आंधळे झाले होते की ते त्याचा राजीनामा देऊ शकले नाही. कारण त्यांना माहिती होतं, राजीनामा मागितला तर कदाचित माझं सरकार जाईल. कोविड सेंटर उभारणीतला घोटाळा, त्यातल्या साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा, संचालनाच्या कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळा, डेड बॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेस मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये कशी कामं दिली, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चर भरणीत घोटाळा, आश्रय योजना जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई टेंडरमध्ये घोटाळा, नाले सफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पंपिंग स्टेशनमध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीमध्ये घोटाळा, KEM रुग्णालयामध्ये घोटाळा, बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदात घोटाळा, विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत घोटाळा, बदल्यांमध्ये घोटाळा. म्हणजे मुंबई मेली तरी चालेल, आपलं घर भरणं मात्र जोरात चाललेलं आहे. कोविडच्या काळामध्ये मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली कोविड सेंटर सुरू केले. आम्ही लहानपणापासून एक म्हण ऐकतो, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं. हे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं हे कोरोनाच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकाने MMRDA मध्ये आम्ही बघितलं. गरीब रुग्णांच्या नावाने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या कोविडच्या माध्यमातून या ठिकाणी केला. ज्यावेळी सामान्य माणसाला रस्त्यावर जीव द्यावा लागत होता, ज्यावेळी त्याला ॲम्ब्युलन्स मिळत नाही म्हणून जीव द्यावा लागत होता, त्यावेळी ही मंडळी कशा प्रकारे कोविड सेंटरच्या माध्यमातून पैसे कमवायचे याचं प्लॅनिंग करत होती. भांडूपच्या महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय NICU मध्ये 4 बालकांचा या ठिकाणी मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, सावित्रीबाई फुले मॅटर्निटी होमचं जे वातानुकूलित यंत्र होतं ते यंत्र अध्यक्ष महोदय बिघडलं, त्यामुळे शॉर्ट सर्किट झाला आणि 3 दिवस अध्यक्ष महोदय या संदर्भातली कुठली कारवाई न झाल्यामुळे या ठिकाणी मृत्यूचं कारण सांगितलेलं आहे कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट ड्यू टू सेप्टिक शॉक. या मुंबई महानगरपालिकेला 50 हजार कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. या ठिकाणी क्लेम केलं जातं की मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था चांगली आहे. कधी नायरमध्ये मृत्यू होतात, कधी या ठिकाणी सावित्रीबाई फुलेमध्ये होतात. ज्या प्रकारे भंडाऱ्यामध्ये आग लागून त्या ठिकाणची 10 बालकं होरपळून मेली. अध्यक्ष महोदय, काय अवस्था असेल होय. लहान बालकं आहेत, काहीच समजत नाही अध्यक्ष महोदय, व्यक्त देखील करू शकत नाही. अशी बालकं नाशिकला झालं, मुंबईला झालं, नगरला झालं. लहान बालकं जी बोलू शकत नाहीत, ज्यांना अभिव्यक्त करता येत नाही. हा सेप्टिक शॉक मध्ये चाललेला आहे, पण तो सांगू शकत नाहीये. आणि याला कारणीभूत कोण आहे अध्यक्ष महोदय? महानगरपालिकेने 3 दिवस या ठिकाणी लक्ष का नाही घातलं अध्यक्ष महोदय? कोण कारणीभूत आहे अध्यक्ष महोदय? हा दिवसा ढवळ्या या बालकांचा केलेला खून आहे. आणि अधिकारी हे पेंग्विनच्या नामकरण सोहळ्यामध्ये मशगूल आहेत आणि त्याच वेळी आमची बालकं मरतायत. अशा प्रकारची अवस्था पाहायला मिळते. मेट्रोच्या संदर्भात तर काय सांगायचं. आज मेट्रो 4 मधनं डबे पुरवणारी कंपनी आता त्यांनी माघार घेतलेली आहे. मेट्रो 3च्या संदर्भात ज्या कारशेडला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली, सर्वोच्च न्यायालयाने, पण अध्यक्ष महोदय कोणाचा इगो आडवा आला मी आता त्या संदर्भात बोलणार नाही. पण हा अहंकार किंवा जो काही इगो आहे, आज मेट्रोचं कारशेड 3चं होत नाही. अध्यक्ष महोदय, जी मेट्रो या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी आपल्याला कार्यान्वित दिसली असती, आता अजून 5 वर्ष ती मेट्रो काही होऊ शकते.
स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे ज्यावेळेस धाड पडली, पहिल्यांदा 130 कोटी ती वाढता वाढता 300 कोटीची बेहिशोबी संपत्ती सापडली. 2 वर्षामध्ये 38 संपत्ती त्यांच्या पूर्ण त्याचा रेकॉर्ड सापडलेला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीतही 6000 कोटी रुपयाचे 370 प्रस्ताव 30 मिनिटात मंजूर करून टाकले. आणि याच्यावर आम्ही बोललो तर आम्ही कोण? महाराष्ट्राचे शत्रू, मुंबईचे शत्रू, मराठी माणसाचे शत्रू. म्हणजे मराठी माणसाच्या मुंबईला लुटून खाणारे मराठी माणसाचे दैवत, मराठी माणसांचे ते हितचिंतक आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे आवाज उठवतात, तो आवाज दाबण्याकरता आम्ही शत्रू. पण काळजी करू नका, मुंबईचा मराठी माणूस असो की अमराठी माणूस असो, प्रत्येकाच्या लक्षात या कोविडमध्ये आलाय की प्रेताच्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लंय. तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा, पण महाराष्ट्रावर करू नका. कोण करताय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मराठनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. आम्ही घाबरत नाही, कारण आमच्या करता पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. अरे अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी, मुंबई में. आम्हाला मुंबईला कुठल्या पार्टीपासून मुक्त करायचं नाही, आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातनं मुक्त करायचं आहे. आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही, आम्ही भ्रष्टाचारांच्या विरोधात आता मैदानात मुंबईमध्ये उतरलो आहोत. आणि जोपर्यंत या मुंबईच्या महानगरपालिकेला या भ्रष्टाचारांच्या विळख्यातनं बाहेर काढत नाही, तोपर्यंत दम घेता येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.